श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण विवाहाची सेवा बघणार आहोत। ज्यांचा विवाह जुळत नसेल किंवा मुलीला पसंत करत नसेल किंवा मुलगा मुलगीला पसंत करत नसेल, त्यासाठी ही सेवा आहे। केंद्रातली ही सेवा आहे, फार प्रभावी ही सेवा आहे। ही स्वामी समर्थाची केंद्रातली सेवा असल्यामुळे खूप प्रभावी होणार आहे आणि याचा अनुभवसुद्धा तुम्हाला नक्की येणार आहे। तर गणपतीची ही सेवा आहे, मंगळवारची सेवा आहे। मंगळवारपासून ही सेवा सुरू करायची आहे। तर 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहे, ते पण संकल्पयुक्त करायचे आहे। आणि 11 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे। 11 पाठ दुर्गा सप्तशतीचा संकल्पयुक्त करायचा आहे। 11 मंगळवार करायचे आहे। विवाह मंत्र ओम दुर्गे मम विवाह सत्वर गुरु गुरु स्वाहा आणि 3 माळ रोज करायची आहे। आणि श्री स्वामी समर्थ विवाह प्राप्तीय नम आणि 3 माळ रोज। नवापर्ण मंत्र ओम हे ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 2 माळ रोज गायत्री मंत्राचं करायचं आहे। 1 माळ रोज 11 पाठ श्री दुर्गा सप्तशती झाल्यावर एका मुलीला जेव घालायचे आहे। रोज घरी पंचमहायज्ञ करायचे आहे। स्त्रियांनी मंगळवारी उपवास करायचा आहे। ज्या मुलींसाठी आपण ही सेवा करणार आहोत त्या मुलींसाठी मंगळवारसुद्धा उपवास करायचा आहे। पुरुषांनी सुद्धा गुरुवार उपवास करायचा आहे। पुरुषांसाठी जर ही सेवा असेल तर पुरुषांनी गुरुवार करायचा आहे, स्त्रियांसाठी असेल तर स्त्रियांनी मंगळवार करायचा आहे। उपवास करायचा आहे दिवसभर आणि 3 माळ श्री स्वामी समर्थाचा जपसुद्धा करायचा आहे। आणि श्रीयंत्रावर श्री सूक्त 3 वेळा आणि पुरुष सूक्त 3 वेळा वाचायचे आहे। एकदा कालभैरव देवाचा मान सन्मान करून विधियुक्त ही पूजा करायची आहे। विधी काय आहे तर 5 पोळी आणि बटाट्याची भाजी, 5 पोळ्या बनवायच्या आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे। ती साधी करायची आहे आपल्याला आणि चटणी मीठ मसाला हळद टाकू नये, ती साधी भाजी करायची आहे। एका सफेद कपड्यात बांधावी व तो गठोळ एका छोट्या काठीला टोकाला बांधायची आहे। पांढऱ्या रुईचा हार जसा आपण लग्नाला वधू वराला व चेहऱ्यावर बांधतो तसा छोटासा हार बनवून त्या गठोड्यावर ठेवून द्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करून शनिवारी मारुतीला अर्पण करावी। असे 5 शनिवार आपल्याला ही करायची आहे। मारुतीच्या मंदिरात गेल्यावर हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून सांगितल्याप्रमाणे आपली सेवा करत आहे। त्यानंतर आपण नाव कुलदैवत सांगायचे आहे आणि मारुती देवाला नमस्कार करून विनंती करायची आहे की माझे मामा आहे आणि तुम्ही माझे मामा म्हणून माझा विवाह लवकरात लवकर चांगल्या कुटुंबात ठरावा किंवा माझं या मुलांशी प्रेम आहे, हा मुलगा मला पसंत आहे, याच व्यक्तीशी माझं लग्न ठरावं, यासाठी आपण आपला आशीर्वाद माझ्या या कार्यात असावा अशी मारुतीला विनंती करायची आहे। अशी विनंती करून त्यानंतर मारुतीच्या मंदिरात जाताना मागे वळून पाहायचे सुद्धा नाही अथवा बोलायचे सुद्धा नाही कोणाशी आणि कोणाच्या घरीसुद्धा जाऊ नये। परतल्यानंतर हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आहे। लग्न ठरेपर्यंत नावार्पण मंत्र 2 माळ विवाह मंत्र 2 आणि रोज 3 वेळा व 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। आणि 5 पोळ्या आणि बटाट्याचा नैवेद्य आईने किंवा आपल्या नात्यातल्या व्यक्तींकडून करून घ्यायचा आहे। तुम्हाला सुद्धा स्वयंपाकसुद्धा करता येत नाही तर तुम्हाला आईकडून किंवा तुमच्या नात्यातल्या कोणत्याही व्यक्तींकडून तुम्हाला हे नैवेद्य करायचा आहे। आणि अति उग्र तोडगा आहे, त्यामुळे हा तोडगा लवकर फळ देतो, आपली इच्छा पूर्ण होते, याचा दुरुपयोग तुम्ही करू नये। आणि अशी प्रकारे ही विवाह सेवा आहे, केंद्रातली सेवा असल्यामुळं खूप प्रभावी सेवा आहे। तर तुम्हाला हे नक्कीच याचा अनुभव येणार आहे। तर
हे तुम्ही नक्की करा. तुमचा बघा लवकरात लवकर विवाह जुळून येतील आणि तुम्हाला ज्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे त्या व्यक्तीशीच तुमचे लग्न ठरणार आहे. आणि तुम्हाला जो विवाह म्हणजे जो स्थळ पाहायचा आहे त्या स्थळशी तुमचं लग्न होणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.